नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला मोसंबी आणि संत्रा बागेमध्ये पानावरती फळावरती काही रोगांचा अटॅक या महिन्यामध्ये होऊ शकतो आणि तो कशा पद्धतीचा असू शकतो हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आपल्या फळावरती शक्यतो फळावरती जास्त अटॅक याचा असतो किंवा पानावरती सुद्धा भरपूर प्रमाणात असतो. आता याच्यामध्ये हे जे तुम्हाला फळ दिसतंय तर याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, ते कसे ओळखायचे आणि त्याचबरोबर हे कोणते रोग आहेत याची संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर याच्यावरती फवारणी कोणती काढायची हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कृषीगाथा येऊनमध्ये. मित्रांनो, चला जाणून घेऊया की हा रोग नेमका काय आहे आणि याने आपल्या फळावरती काय दुष्परिणाम होतात. मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसतंय तर हा एक वेगळा रोग आहे. म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला हा जाड टिपका तर हा वेगळा आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला बारीक ठिपके दिसतात बघा हे याच्यामध्ये, तर हे वेगळं आहे. आता मित्रांनो, हे जिवंत आहे की मेलेलं आहे हे कसं ओळखायचं, तर याच्यावरती सरळ सरळ आपण बोट फिरू शकतो. आता आपण याच्यावरती बोट फिरवलं त्याच्यानंतर आपला हात लाल होतो का हे पहिलं बघायचं आहे. आता हे जे बोट धरलं आहे मी तुमच्यासमोर तर नाही आहे, कारण आपला याच्यावरती स्प्रे झालेला आहे, त्यामुळं कुठल्याही प्रकारे आपल्याला या ठिकाणी लाल वाटत नाही आहे. हे पूर्ण मेलेलं आहे, म्हणजे हे भुसासारखं उडतं आहे, म्हणजे हे पूर्ण मेलेलं आहे. आता याच्यामध्ये जर याची ओळख करायची म्हटलं तर याची ओळख कशी करायची, जिवंत आहे की मेलेलं आहे. चला आपण दुसरं फळ बघूया की या ठिकाणी त्याच्यावरती आपल्याला जिवंत सापडतं आहे. मित्रांनो, पानावरती सुद्धा याचा अटॅक भरपूर असतो आणि याचे दुष्परिणाम आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या फळावरती भरपूर प्रमाणात होऊ शकतात. हे रसशोषक कीड आहे आणि ही कुठल्याही प्रकारची बुरशी नाही आहे, कारण भरपूर शेतकऱ्यांना असं वाटतं की ही बुरशी आहे आणि त्याला बुरशी म्हणून धरून चालतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, बुरशी आपल्या डोळ्याने कधीही दिसत नाही आहे. बुरशी ही झाडाच्या मुळांना लागत असते, झाडाच्या फळांना लागत असते, परंतु ती उघड्या डोळ्याने आपल्याला दिसत नाही. हा जो दुसरा प्रकार मी तुम्हाला सांगितला तो हा आहे, म्हणजे एकदम छोटे बारीक स्पॉट आहेत आणि हे दुसऱ्या फळावरती जे दिसतंय थोडे मोठे स्पॉट आहेत आणि हा एक कोळीचा प्रकार आहे, म्हणजे याला आपण अष्टपदी माईटसुद्धा म्हणू शकतो. मित्रांनो, हे जे व्हाईट सेल तुम्हाला दिसत आहेत तर हे जिवंत आहे की मेलेले, कारण आपली फवारणी याच्यावरती झालेली त्यामुळं पूर्णतः हे आपल्याला मेलेले आढळतात. मित्रांनो, याची ओळख करताना जिवंत आहे की मेलेलं आहे हे कसं ओळखायचं, तर हे जे जाड ठिपका आहे तर याला एकदा नखाने दाबल्यानंतर याच्यामधून जर लालसर स्राव बाहेर आला तर असं समजून घ्यायचं की हे जिवंत आहे. आणि जर याच्यावरती बोट फिरवलं किंवा आपण ही जे छोटे टिपके तुम्हाला दाखवले होते त्याच्यावरती जर बोट फिरवलं आणि आपला हात लालसर जर झाला तर असं समजून घ्यायचं की हा आपल्या बागेमध्ये जिवंत आहे. मित्रांनो, याची काळजी घ्यायची. याची प्रथम आपण माहिती घेऊया की याने नेमकं आपल्या बागेमध्ये हानी काय होऊ शकते. मित्रांनो, याच्यापासून आपल्या बागेला धोका कसा असतो, तर हे ज्या पण ठिकाणी असतं म्हणजे फळांच्या देठाभोवती फळावरती तर हे पूर्ण फळांचं रस शोषण करत असतात. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला देठाजवळ आहे आणि याने जसं जसं रस शोषण हे करेल तर तसं तसं फळाचं देठ हे कमजोर होत असतं आणि याच्या असर आपल्याला ज्या वेळेस ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपली फळं ही परिपक्वतेच्या अवस्थेकडे जात असतात तर त्यावेळेस आपली फळं ही कमजोर होऊन आपल्याला देठ लॉक होऊन गळलेली दिसू शकतात आणि हे त्याचेसुद्धा प्रादुर्भाव असू शकतात. मित्रांनो, त्याचबरोबर देठ लॉक होणं किंवा गळीची जी समस्या येते तर ती नुसती यानीच नाही येत, हे सुद्धा आपल्याला एक कारण असू शकतं. ज्या बागेमध्ये नॉर्मली गळ होत नाही तर आणि असा जर प्रकार तुम्हाला भरपूर ठिकाणी आढळला तर निश्चितच आपल्या बागेमध्ये याने सुद्धा गळ होऊ शकते, म्हणजे अष्टपदी माईट्स आणि त्याचबरोबर व्हाईट सेलने. तर मित्रांनो, अजून एक देठगळीचं जे कारण असतं किंवा देठ लोक होण्याचं कारण असतं तर उन्हाळ्यामध्ये पाण्याचा पडलेला अभाव, वाजूपेक्षा बसलेला जास्त ट्रेस आणि त्याच्यानंतर जर आपण आंब्या बहार असताना मुर्ग बहारासाठी जर झाडं तानावर घेतली तर त्याच्यानंतर सुद्धा देठ लॉक होऊन आपल्या बागेमध्ये आपल्याला गळही दिसू शकते. मित्रांनो, त्याच्यानंतर आता या ठिकाणी जर आपल्या बागेला काही कमतरता असेल, म्हणजे रासायनिक खताची कमतरता, त्याचबरोबर शेणखताची कमतरता, ह्या सर्व कमतरता जर आपल्याकडं असेल तर निश्चितच आणि जमिनीमध्ये तुमच्या जर पाहिजे तेवढे अन्नद्रव्य उपलब्ध नसतील तर त्याचाही फटका आपल्या बागेला बसू शकतो आणि आपल्या झाडांची जी देठ लॉक होण्याची समस्या आहे तर ती होऊ शकते. मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या बागेला आपल्याला अन्नद्रव्याचा पुरवठा करणं गरजेचं आहे. वॉटर सोलेबलच्या माध्यमातून करा आणि त्याचबरोबर जे बेसल डोस आपण व्यवस्थित भरत असतो तर त्या माध्यमातून सुद्धा करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या बागेमध्ये व्हाईट सेल, अष्टपदी माईट्स याचा जर प्रादुर्भाव जास्त दिसत असेल, त्याचबरोबर
मंगूवरती सुद्धा तुमची फवारणी काढणं गरजेचं आहे. म्हणजे जी लाल कोळीनं आपली फळं काळी होत असतात त्याच्यावरती जर फवारणी काढायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थितरित्या याच्यामध्ये औषध मिक्स करायचे. मग औषधं कोणची घ्यायची आहेत, जेणेकरून आपल्या बागेमधली जी व्हाईट सेल आणि अष्टपदी माईटचा प्रादुर्भाव हा दूर झाला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये येणारी जी लाल कोळी आहे आणि तिनं आपली फळं काळी होत असतात तर तिचंसुद्धा समूळ नाश झाला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये जे कॉम्बिनेशन सांगणार आहे ते व्यवस्थितरित्या घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या बागेमध्ये फवारणी केल्यानं या ठिकाणी 100% आपल्याला रिझल्ट याच्यावरती भेटणार आहेत. मग याच्यामध्ये काय काय घ्यायचं आहे, तर मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे क्लोरोसायपर. कोणत्याही कंपनीचं घेतलं तरी चालेल, शक्यतो हमला घ्या म्हणजे घरडा कंपनीचं. आणि त्याचबरोबर दुसरं जे घ्यायचं आहे आपल्याला तर टाटाचं उडीस किंवा टपूज, या दोन्हींचा वापर आपल्याला दोन्हीपैकी एक म्हणजे हमला क्लोरोसायपर, त्याचबरोबर आपल्याला ओडिस किंवा टपूज या दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे म्हणजे विप्रोबेन्झिम प्लस ॲसिपेट. आपल्याला याचा वापर याच्यावरती करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या बागेमध्ये ही जी सर्व समस्या आहे ती दूर होणार आहे म्हणजे किडींची समस्या. दुसरा मुद्दा येतो आपल्याला याच्यावरती मंगूसाठी पण हे काम करणार आहे, जेणेकरून इथिओन सायपर असो क्लोरोसायपर असो हे सुद्धा चांगल्यापैकी कोळीवरती काम करत आहे. म्हणून आपल्याला हे जरी घेतलं सध्याच्या अवस्थेमध्ये तरी पण चालतं आहे, किंवा तुम्ही याला जोड म्हणून दुसरंसुद्धा मायटीसाईड वापरू शकता. विप्रोबेन्झिम प्लस ॲसिपेट हे कंपल्सरी घेणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला जर स्वस्तामध्ये जर फवारणी जर काढायची असेल तर आपण काय करू शकतो, फवारणीसाठी येणारं 80% सल्फर वापरू शकतो, थायोन्यूट्री नावानं येतं. त्याचबरोबर हमला किंवा नगाटा याचासुद्धा वापर करू शकतो. मित्रांनो या अवस्थेमध्ये आपली जेव्हा फळं ट्रेसमधून बाहेर पडत असतात किंवा ज्यावेळेस पाऊस होतो किंवा आपण खालून पाणी देतो तर त्यावेळेस जो फळांचा हा जो चांबडा असतो तर तो एकदम सक्त झालेला असतो आणि त्यामुळंच आपलं जे शेल डिव्हिजन व्हायचं म्हणजे आतून फळ फुगत असतं, नेमकं भरपूर पाणी बसतं, फळ फुगायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर जर वरचा चामडा व्यवस्थित नसेल, लवचिक नसेल तर या ठिकाणी फळांची गळसुद्धा होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला या अवस्थेमध्ये कॅल्शियम बोरॉनचा वापर करणं गरजेचं आहे. कॅल्शियम आणि बोरॉन यांचं कॉम्बिनेशन आपण फवारणीमध्ये किंवा त्याचबरोबर ड्रिचिंग मार्फत वापरू शकतो आणि त्याने आपल्याला असं होईल की फळांचं शेल डिव्हिजन होण्यासाठी चामडा लवचिक होईल आणि त्यानंतर जसं सेल डिव्हिजन आतून होईल किंवा फळ फुगवायला सुरुवात होईल तर त्याच्यानंतर आपली फळं ही पोषण्यासाठी मदत होईल, ना की गळण्यासाठी आणि फाटण्याची सुद्धा समस्या तुम्हाला या ठिकाणी येणार नाही आहे. मित्रांनो अशा पद्धतीने काम करत चला, मोसंबी फळगळ कमी होईल, त्याचबरोबर फवारणीचा खर्चही वाचेल आणि आपल्या बागेवरती असणारे समूळ रोग नाहीसा करण्याचा हा सर्वात बेस्ट फॉर्म्युला किंवा ही सर्वात महत्त्वाच्या ज्या 2 फवारणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर याचा वापर अवश्य करा. मित्रांनो तुम्ही जे फवारणीसाठी पाणी वापरताय जर ते पाणी या ठिकाणी pH मेंटेन त्या पाण्याचं नसेल तर त्या पाण्याचं pH मेंटेन करण्यासाठी pH मेंटेनर वापरा. त्याचबरोबर फवारणीसाठी शुद्ध पाणी असल्यानं औषधं 100% काम करतात आणि त्याच्यानंतर आपल्याला रिझल्टही या ठिकाणी चांगले भेटतात. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि हो आपला नंबर आहे 9922225632. तुम्हाला जर शेड्यूल घ्यायचं असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद.